नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पात्र SSC GD 2025 महाराष्ट्रासाठी हा व्हिडिओ असणार भैया. महाराष्ट्रातलं आपलं पुणे तळेगावचं जे सेंटर आहे, आजचा होता भरतीचा दुसरा दिवस म्हणजे 21 ऑगस्ट. तर आज किती मुले पास झाले, किती मुलं फेल झाले आणि तुमचे अजून जे डाऊट क्लिअर झाले नाही ते मला माहिती आहे पोरायला, की बा तुमचं मेडिकल कधी आहे, फिजिकल सोबत होऊ राहिलं का, डॉक्युमेंट काय काय लागतात, म्हणजे जेवढे पण तुमच्या मनात डाऊट असतील हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मी ते एवढं सांगतो बा तुमचा डाऊट काही उरणार नाही. कारण की मी बाकायदा ज्या पोराचा आपला सबस्क्रायबर होता त्याचं फिजिकल होतं आज 21 ऑगस्टला, त्याला सगळे डाऊट मी व्यवस्थित लिहिले होते. तुमचे जे पण डाऊट म्हणजे कमेंटमध्ये आले सगळे डाऊट मी एका पेजवर लिहिले आणि त्याला लाईन टू लाईन विचारले. त्याच्यामुळे तुमचे जेवढे पण डाऊट बनत असतील भैया हे व्हिडिओमध्ये क्लिअर होणार आहे. फक्त व्हिडिओ भैया लास्टपर्यंत बघा. विषय कसा आहे, एवढं गोष्टी काऊन करू राहिले मी, व्ह्यूसाठी नाही करू राहिले, तुम्हाला समजलं असं. फक्त विषय असा आहे की काय बरेचसे पोरं पाहू राहिले व्हिडिओ, अजून 2-3 यूट्यूबर आहेत आपले जे महाराष्ट्राचं अपडेट देते फिजिकल कसं होते बघ काय, तर ते एवढ्या गलत माहिती पसरवते ना, म्हणजे की 400 मिनिटाचं ट्रॅक आहे बा तुमचं, तुम्हाला 12 राऊंड मारणं पडू राहिले, डॉक्युमेंट हे सोबत घेऊन द्या. ते म्हणजे एवढं बावळेपणा करू राहिले की लगे 30 एक पासपोर्ट सोबत फोटो घेऊन जा, नाही तर काही बी घेऊन जा डायरेक्ट, म्हणजे सगळे डॉक्युमेंट जे फाईल असेल ते. विषय काय आहे, जे आहे ते घेऊन जा. फक्त तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आता नाही आहे, मेडिकल बी तुमचं आता नाही आहे, आता फक्त फिजिकल आहे. तर फिजिकल तुमचं कसं उरायलं काय उरायलं सगळ्या गोष्टी भैया तुम्हाला लास्टमध्ये समजणार आहे. एवढं सांगितलं काऊन मी ना, 1-2 जणं आलेच कमेंटमध्ये, ते पहिल्यांदा चॅनलवर आले वाटते, ते त्याचं कमेंट पाहूनच मला समजून राहिलं त्याची लेवल काय आहे, ते किती शाळा शिकेली. म्हणजे विषय असा असते, चॅनलवर मी फक्त SSC GD सोडून कोणता व्हिडिओच नाही आहे. तर मग मी SSC GDची चुकीची माहिती कसं काय देईन रे बा. मी स्वतः 2021मध्ये सिलेक्शन गेले, बोलायचंच कॉन्फिडन्स असतं. ज्या माणसाला ह्या गोष्टी माहीत असतं ना, म्हणजे ह्या गोष्टीच्या कशी तुमची प्रोसेस आहे ते सगळं मला माहिती आहे. त्याच्यामुळे मी त्या फीजमधून गुजरेले, त्याच्यामुळे मी तुम्हाला ते व्यवस्थित सांगू शकतो बा. व्ह्यूचा विषयच नाही आहे. व्ह्यू जिल्हा अहिल्यानगर. हो का. नाव राहुरी. राहुरी. हा, ते आत्ता तुला ग्रुपवर मेसेज केला ना वाटतं. हा तेच म्हटलं. बरं तू म्हणजे आपलं एंट्री किती वाजता घेतली होती सकाळी? 4 वाजता लाईनला लागलो होतो, पण 4 वाजता नव्हते घेत, ते 5 वाजता चालू केलं होतं निघायला. 5 वाजता चालू केलं तर. हो. आणि आपला हॉल तिकीटवर किती टाइम होता? 4चा होता ना वाटतंय. हॉल तिकीटवर 4चा टायमिंग आहे, पण 4 वाजता नाही चालू करत ते. हो का. आमचं तर नव्हतं केलं. आणि पोरं किती वाजतापासून लागले तर समजा लाईनी बिनी? पोरं 3 वाजल्यापासूनच लाईनला होते. हो का. बरं. आणि पहिली एंट्री झाली, मग गेटवर काय काय डॉक्युमेंट पाहिले तुमचे? म्हणजे डॉक्युमेंट काय काय लागते समजा गेटवर सर? ऍडमिट कार्ड आणि फक्त आधार कार्ड, ID प्रूफ. ID प्रूफ म्हणजे ऍडमिट कार्ड, आधारच्या जागी पॅन बी चालू शकते समजा. चालू शकतं, पण ते शक्यतो आधार कार्ड आणलेलंच योग्य. आधारच पाहिजे. आधार, पॅन आणि डॉक्युमेंट म्हटलं तर काय काय लागतं सगळे? नाही, आतमध्ये काहीच नाही घेतलं आमच्याकडून. फोटो त्यांनी बिटो ते काहीच नाही फॉर्म दिले होते, फोटो लागायचे फक्त. फॉर्म देतात ते, त्याला फोटो चिटकावा लागतात. फॉर्म भरून घेतला असं तर ते फॉर्मसाठी ते पेन बिन आपल्याला आणावं लागतं का देते तेच? नाही, पेन आणि ग्लू आपल्याला घेऊन जावं लागतं चिटकवायला, फेविकॉल. लिहून ते आपल्याला घेऊन द्या समजा. एखाद्याचं राहिले बिलं तर देत असं नाही, ते काय एवढं हे नाही समजा. नाही, ते नाही देत, मग असंच कोणाला तरी मागावं लागतं. मला देतात. घेऊनच घ्यायचं समजा आपण आपल्या सोबत. म्हणजे डॉक्युमेंट मध्ये फक्त एक आपलं ऍडमिट कार्ड, आधार कार्ड आणि फोटो, बाकी ते 12-20 घ्यायचं काम नाही समजा. बाकी तमाशे काहीच नाही घेतलं. आणि इकडे आतमध्ये आल्यावर रोल नंबर नुसारच घेतात ते. रोल म्हणजे म्हणजे जे पहिलं आलं त्याला घेत नाही तसं काय विषय नाही? नाही, तसला काही विषय नाही. पहिले आले काय शेवट आले काय, रोल नंबर नुसार. जे रोल नंबर असेल त्याची तशी बॅच तयार होती. हो का. आणि रिपोर्टिंग किती पोरांना करेल त्यात तरी बी? रिपोर्टिंग म्हणजे किती पोरं आले ते पूर्ण सेंटरवर आज? दुसरा दिवस होता सेंटरवर 1000 पोरं बोलवले होते त्यांनी. 800-850च्या आसपास असतील अंदाजे. मग नंतर आपलं डॉक्युमेंट झाल्यानंतर बॅच ते बायोमेट्रिक कसं झालं तुमचं? नाही ते एकदा मला प्रोसेस सांगून दे पूर्ण कशी झाली, मग मी तुला 2-3 हे विचारतो. कसं झालं माहिती का, स्टार्टिंग पासून. त्यांनी रोल नंबर नुसार आम्हाला ना स्लिप भरायला लावलाय. स्लिप. पेपरच्या वेळेस जे ऍडमिट कार्ड होतं का त्याची झेरॉक्स होती त्यांच्याकडे, त्यांनी दिली आम्हाला. एक फॉर्म होता दिलेला, त्याचे फोटो वगैरे चिटकून ते सही वगैरे केलं आम्ही. आणि ते सगळं भरून घेतल्यानंतर रोल नंबर नुसार आम्हाला बसमध्ये बसून इकडे आतमध्ये आणलं ग्राउंडच्या ठिकाणी. तिथे 100ची बॅच तयार केली. 100. त्याच्यानंतर चिप लावली, चेस्ट नंबर दिला. मग बायोमेट्रिक झालं. बायोमेट्रिक झाल्याच्या नंतर मग लगेच ग्राउंडवर नेलं आम्हाला. हो का.
हो. आणि ग्राउंड आपलं 358 मीटर फिक्स मग 100%. 357 मीटरचा हा, ट्रॅक. 357 मीटरचा ट्रॅक आहे आणि हो. 14 राऊंड मारा लागतात. 14 राऊंड मारावं लागतात. ट्रॅक म्हणजे असं ते त्यांनी तयार केलेले आहे, बांधलेली आणि ते अँगल वगैरे म्हणजे राहून. असं व्यवस्थित असं गोल आहे का असं शार्प एजेस आहे समजा नाही कोण? शार्प एकदम डायरेक्ट 90 डिग्रीचा हो, कोन आहे. मग तिथं जरा चारी स्पीड कमी बाजूने. होत असेल मग घरी. हा, स्पीड डायरेक्ट कमी होऊन जातो. पोरं जागाच देत नाही पळायला. तेच ना. आणि ते सोडते समजा एक खट्टी ते काय सोडत नसेल 100 पोरं. नाही नाही, एकटी नाही. काय करीत ते 2 लाईन तयार करीतात आणि 2-2 सोडतात 2-2 सेकंदाच्या गॅपवर. 2-2 सेकंदाच्या गॅपवर. हा. हा, आणि ते काउंटिंग आपल्यालाच करणं आहे. 14 राऊंड झाले का किती हा, राऊंड झाले? 14 राऊंडची काउंटिंग आपल्यालाच करणे. आणि ते हुकलं बिकलं तर पण म्हणतात एखाद्याचे 13 झाले का 10 झाले. हुकलं बिकलं तर मग ते आपली चुकी. आपण मग जिम्मेदार direct. ते शेवट सांगतात मग किती राऊंड हुकले किती झाले असं. हा, आणि आपलं घडीचा काय विषय होता वाचचा? नेऊ देत होते का? घडी तर काय कोणाच्याच हातात नव्हती. वापरून दिली का नाही दिली तसं रिस्ट्रिक्शन नव्हतेच. पण हो, म्हणजे कोणाच्या हातात तर पाहिली नाही मी आमच्या ग्रुपमध्ये. हो का, म्हणजे ज्याला पाहिजे असं सोबत ते आणा, तुमच्या रिस्कवर समजा. नेऊ दिली तर नेऊ दिली, नाही तर नाही समजा. घेऊन या, नाही वापरून दिली तर काढून ठेवायची एवढंच फक्त. हा, आणि आपलं हाईट, चेस्ट आणि ते केव्हा झालं? रनिंग झाल्यावर का रनिंगच्या आधी? रनिंग झाल्याच्या नंतर जवळपास 2 अडीच 3 तासांनी हाईट आणि चेस्ट झाली होती. हाईट आणि चेस्ट. हाईट कशी मोजली? हाईट इलेक्ट्रॉनिकवर. इलेक्ट्रॉनिक. आणि चेस्ट? हा, चेस्ट पण इलेक्ट्रॉनिक करत होती. हो का. हाईट, चेस्ट आणि वेट पण समजा तिथंच होत होतं. हा, तिथं ते पोलीस भरतीला होतं का मागच्या वेळेस सिस्टम सेम तसा सिस्टम यावेळेस पण. आणि आपलं ग्राउंडमध्ये किती पोरं फेल झाले तरी एका बॅचमध्ये 100? तुझी कोणती बॅच होती? सेकंड होती वाटतं. म्हणजे आता आमचा 100चा ग्रुप होता ना, आमच्या ग्रुपमधून 20 जण फेल झाले होते. 20 जण रनिंग मध्ये फेल झाले. रनिंग मध्ये फेल झाले. म्हणजे 80 जणांना ग्राउंड काढलं समजा. हा, 80 जणांनी ग्राउंड काढलं. पण आमच्या आधीच्या ग्रुपमधून आहे ना जास्त जण फेल झाले होते. तरी पण किती? 100 पैकी? 100 पैकी तरी 30-35 जण ते फेल झाले असतात पहिल्या ग्रुपचे. आमचा दुसरा होता. हा, पहिल्या ग्रुपमध्ये जास्त फेल झाले समजा 30-35 पोरं. तुमच्या ग्रुपमध्ये किती झाले? आमच्या ग्रुपमध्ये 20-21 पोरं फेल झाले. 20-21 पोरं फेल झाले. चांगला रेशो समजा मग आता. आणि बाकी हे चेस्ट बीट मध्ये किती निघले पोरं? नाही, आमच्या ग्रुपमधून कोणीच नाही निघले. म्हणजे व्यवस्थित म्हणजे ज्याची कमी होती त्याच्याकडे डी सर्टिफिकेट होतं. कोणतं सर्टिफिकेट? डी सर्टिफिकेट, ते मराठा सर्टिफिकेट असतं ना. हा, कॅटेगरीचं समजा आपलं ते 78 लागत होती त्याला. हा, आणि ज्याची 80-85 होती ती नॉर्मल. ते सर्टिफिकेट असल्यावर मग सूट आहे त्यांना. हा, आणि ज्याला हाईट मध्ये सूट आहे त्याला चेस्ट मध्ये सूट आहे त्याला ते सर्टिफिकेट सोबत आणावं लागत असं वाटतं. हा, सोबत आणावं लागतं. हा, त्याच्यासाठी समजा चेस्ट मध्ये सर्टिफिकेट आणि डोमेसाईल लागत. डोमेसाईल सर्वाले का फक्त त्यालेच? नाही, त्यांनाच फक्त. त्यांनाच फक्त. हा, ठीक आहे. आणि आपलं चेस्ट मध्ये काय जास्त पोरं फेल नाही झाली समजा? नाही, झालेच नाही, कोणीच नाही झालं असं आमच्या ग्रुपमधून तर नाही झालं. आणि एखाद्याला कमी होत असेल चेस्ट तर तिथं डिप्स बिप्स समजा मार देत असेल. हा, देतात, भरपूर कॉम्प्रोमाइज करतात. तसं काही नाही की लगेच एकदाच मोडलं सोडून. तसं काय सपोर्टिव्ह स्टाफ आहे समजा आपल्या तिथं पुण्याचा. हा. आणि बाकी जायचं कसं केलं तर तुम्ही सेंटरवरून आपलं स्टेशनवरून? आता मी शिवाजीनगरला उतरलो होतो, बसने आलो होतो. हो का. शिवाजीनगरवरून लोकल राहते डायरेक्ट तळेगावला यायला. तळेगावच्या रेल्वे स्टेशन उतरलं का तिथून एक काही 4 किलोमीटर तिथून रिक्षा वगैरे भेटतात. नाही तर पायी जाते. हा, 4 किलोमीटरचं अंतर आहे. काही विषय नाही. आणि झोपा गिपाचा कसा विषय आहे तिथं मग? झोपायचं आता मी मित्राच्या रूमवर होतो बरं का, पण इथं माग आहे ना जैन भवन आहे, तिथं भेटतात वाटतं 500 रुपयाला रूम. 500 मीटरवर आहे. मग बी फिजिकल झालं म्हणजे मेडिकल झालं आमचं 21 मध्ये, ते तिथं आहेच जरा माहिती. तेच नाही माहित मला, मी गेलो नाही तिकडे कारण मित्राच्या रूमवर समजा. ते एवढं काही नाही समजा, तिथे गेल्यावर मॅनेज होतं ते, एवढं काय टेन्शन. तिथे गेलो भेटत मुलं राहतात वगैरे वगैरे, भेटत बरोबर ओळख होती. बाकी मग अजून काही अडचण नाही आली दुसरी? नाही, अडचण काही नाही आली. फक्त तेच आता पावसा पाण्याची ट्रॅक बिगर बुटाचा पळण्याजोगता ट्रॅक नाही. चिखल वगैरे नाही त्याच्यावर, एकदम याचा आहे डांबराचा आहे समजा. किती पाणी पडलं तर काही टेन्शन नाही समजा. पाणी पडल्याचं काही टेन्शन नाही. फक्त ते राऊंडचा विषय, फक्त 14 राऊंड मारावं लागतात ना. 2-3 गोष्टी जरा आपल्याला मोजावं लागतं. आणि बाकी ते जरा ग्राउंड असं शार्प एजेस आहे त्याच्या जरा. हा, ग्राउंड शार्प आहे एकदम, टर्निंग एकदम शार्प आहे. त्या 2-3 गोष्टीची काळजी घेणे समजा. बाकी ग्राउंड बिऊंड काय नाही, मग भरपूर जणांना निघतं. 24 मिनिटं जरी कंटिन्यू पळवलं ना तरी ग्राउंड निघतं. एवढं काही हे नाही समजा. ते म्हणजे पहिल्या दिवशी जे म्हणत होते पोरं, आता मी बी एकाला विचारलं होतं की बाबा पहिल्या दिवशी किती फेल झाले, ते म्हणत होते जास्त फेल झाले पहिल्या दिवशी, काहीतरी 60-60, 50-50 पोरं फेल झाले असं म्हणत होते. का तसं काही विषय नाही नाही, एवढी या वेळेस तर नाही झाली एवढी. कालच्या म्हणजे कालच्या दिवशी म्हणणार मी.
पहिल्या दिवशीचा काय इश्यू होता काय माहिती. हा, पहिल्या दिवशी माहित नाही समजा. तो पहिल्या दिवशी हा. पाणी बी होता समजा. नाही तसलं काय नाही ना. हा, पाणी बी असलं समजा तर आपलं डांबराचाच ट्रॅक आहे समजा, काही विशेष येत नाही. हा म्हणजे पाणी साचायचा काही विषयच नाही, एकदम ग्राउंड आहे. हा हा. हेलिपॅडचं ग्राउंड आहे, त्याच्या भोवतीच त्यांनी ते वायर काय म्हणते त्याला, दाव वगैरे लावून तयार हा, केलेलं आहे, ते भारी तसंच ना आहे. समजा ते हे लावून हा टेम्पररी करेल असेल ते ग्राउंड तयार त्यानं. हा त्यांनीच केलेलं आहे. चाल आणि ठीक ते आहे. बाकी अजून भरपूर मदत बिदत पण करतात, असं काही नाही. सपोर्ट स्टाफ समजा, काही विषय नाही द्यायचा. हा बाकी पोराला काही टिप्स गिफ्ट सांगतो का? हा पोराने टिप्स गिफ्ट काही आता हे सगळे ऐकल ना पोरं तर रेकॉर्डिंग. टिप्स बिप्स काय सांगणार आहे आता, आहे ते आहे आपलं रेग्युलर. ज्याचा जे घरी टायमिंग येत होता त्याचं ग्राउंड त्याचं 100% निघणार. 24 100% मिनिटाच्या आतमध्ये येऊन ज्याचा जाते. टायमिंग होता त्याचं निघणार. काय अडचण नाही, एवढा दबाव घ्यायची काही गरज नाही. हा. हा ते सांगत होते 40-50 निघायचे, मग ते पळणारे नसते. कारण की आमच्या ग्रुपला होते तसे, कारण की 3 राऊंड झाल्याच्या नंतरच पोरं पै चालायला लागले होते. हा, जे पळणार पोरगे समजा ते कुठं हा काढूनच म्हणजे टाकते घरी तिथं. करीत नाही त्याचं इथं पण नाही निघणार ना, हा, असं ते तर विषय बरोबर. होतो ना. मेहनत केली हा. तेव्हाच फळ भेटेल ना, असं हा. फुकटामध्ये थोडी भेटणार फळ. तेच ना. आणि डॉक्युमेंट मेहनत तर केली तर समजा, मग डॉक्युमेंट ट्रॅकला बिक्युमेंट काय नाही समजा भेटलं. सोबत आता. हा हा डॉक्युमेंट आणि मेडिकल पुढच्या वेळेस आहे ना, आता तर नाही घेते समजा. हा आता काहीच नाही, एक पण डॉक्युमेंट नाही घेतला, हा. फक्त तर हे पोरं ओरिजिनल आधार बावळू कार्ड राहिले सोडून. अर्धे पोरं. आणि ते चॅनल नाही का बाकीचे युट्यूबर, ते सांगू राहिले सगळे घेऊन जा, 30 एक फोटो सोबत घेऊन जा, नाही. सरपंच दाखला आणि ते एवढे डॉक्युमेंट म्हणजे. अजून एक पण डॉक्युमेंट नाही मागितलं म्हणलं. आम्हाला, आधार कार्ड सोडून. ते ते पण फक्त फिजिकलचे ओरिजिनल ऍडमिट. मागितलं, ते दाखवावं लागतं. झेरॉक्स सुद्धा नाही मागितली त्याचं. हा, तेच ना. ते ऍडमिट कार्डवरच येईल ना फक्त. तुमचं एक आयडी प्रूफ हा. द्या आम्हाला, आणि ID ऍडमिट proof कार्ड फक्त. घेऊन या बा हा. फक्त. आणि आणि पासपोर्ट फोटो लागेल. लागत आहेत, पण 4-5 फोटो लागत आहेत. हा, 5 एक फोटो समजा म्हणून आपण. हा चालतं मग, धन्यवाद हा. हा ओके ओके धन्यवाद. हा, नाव काय सांगलं तुझं? विशाल धोंडे. विशाल धोंडे. चल, धन्यवाद भैया. ओके ओके. हो.